हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू ॲसेरा. या व्हिडिओमध्ये आपण FPL जो आपला सब्जेक्ट आहे त्याचा युनिट 3 बघणार आहोत. रिसेंटली आपण युनिट 1 आणि युनिट 2 कव्हर केला. ओके, वरती तुम्हाला आय बटन दिसत असेल त्यामध्ये जा, तिथे तुम्हाला युनिट 1 आणि युनिट 2चे व्हिडिओची लिंक मिळून जाईल. ओके, सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिला आहे कंडिशनल आणि ब्रांचिंग स्टेटमेंट. कंडिशनल आणि ब्रांचिंग जे आहे मीन्स हे यूज होतं टू मेक डिसिजन इन सी लँग्वेज. ओके, सो ते अलो करतात प्रोग्राम टू एक्झिक्यूट डिफरंट ब्लॉक ऑफ कोड. डिफरंट ब्लॉक ऑफ कोडला जर आपल्याला एक्झिक्यूट करायचं असेल बेस ऑन कंडिशन, म्हणजे काय की एक कंडिशन दिलेली आहे, ती कंडिशन जर ट्रू असेल तर एक ब्लॉक एक्झिक्यूट होणार, जर फॉल्स असेल तर दुसरा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. यासाठी आपण कंडिशनल आणि ब्रांचिंग स्टेटमेंटचा यूज करतो. द कंडिशन इज इव्हॅल्युएटेड ॲज 0 आणि 1. 1 म्हणजे काय, ट्रू. जर कंडिशन ट्रू असेल तर तिथे 1 होणार आणि फॉल्स असेल तर 0. ब्रांचिंग स्टेटमेंट कंट्रोल्स द फ्लो ऑफ एक्झिक्युशन. ब्रांचिंग स्टेटमेंट बेसिकली काय करते की फ्लो ऑफ एक्झिक्युशनला कंट्रोल करण्यासाठी आपण कंडिशनल आणि ब्रांचिंग स्टेटमेंटचा यूज करतो. कंडिशनल स्टेटमेंट डिसाइड विच पाथ ऑफ द प्रोग्राम शुड फॉलो. म्हणजे काय, आता सपोज आपण इथं असेल, ओके, इथे आपण आहे आणि आपल्याला जर का ट्रू सापडल्याच्या नंतर आपण हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार आणि आपल्याला जर का फॉल्स सापडलं तर आपण हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे इफ स्टेटमेंट. आता इफ स्टेटमेंट काय करतं, इफ बेसिकली एक कंडिशनल डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहे. इट एक्झिक्यूट द ब्लॉक ओनली वेन द गिवन कंडिशन इज ट्रू. आता जर इफची कंडिशन ट्रू असेल तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ओके, इफ द कंडिशन इज फॉल्स द कोड इनसाइड द इफ ब्लॉक इज स्किप. म्हणजे काय की हे बघ, जर इफ कंडिशन ट्रू आहे तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, जर कंडिशन फॉल्स असेल तर इफचा ब्लॉक स्किप करून टाकतो आपण. इट हेल्प्स द कंट्रोलर टू फ्लो इट हेल्प्स इन कंट्रोलिंग द फ्लो ऑफ द प्रोग्राम. प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी आपण इफ स्टेटमेंटचा यूज करतो. इफ स्टेटमेंट चेक द कंडिशन अँड रन द कोड ओनली वेन द कंडिशन इज ट्रू. इफ स्टेटमेंट फक्त तेव्हाच आपल्याला कामीची आहे जेव्हा की आपल्या इफ स्टेटमेंटची कंडिशन ट्रू असेल. त्याचा जर आपल्याला पेपरमध्ये सिंटॅक्स आला तर सिंटॅक्स लिहायचा इफ कंडिशन आणि त्यानंतर ओपनिंग क्लोजिंग पॅरेंथेसिसमध्ये त्याची इफची बॉडी आपण एक्झिक्यूट करतो. ओके, त्यानंतर सेकंड आहे इफ एल स्टेटमेंट. इफ एल स्टेटमेंट एक ॲडिशनल आहे. इफमध्ये आपण काय करत होतो की इफची कंडिशन जर ट्रू असेल तर तो ब्लॉक एक्झिक्यूट कर, नसेल तर स्किप कर. इफ एल्समध्ये काय होतं माहिती आहे का, इफ जर कंडिशन ट्रू असेल तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट कर आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर मग एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट कर. आता सपोज इथे तू एखाद्या मुलीला प्रपोज केला, ती जर का हो बोलली तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि जर ती नाही बोलली तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ओके, द इफ अँड एल्स स्टेटमेंट इज अ कंडिशनल ब्रांचिंग स्टेटमेंट इन सी. इट एक्झिक्यूट्स वन ब्लॉक इफ द कंडिशन इज ट्रू. मुलगी हो बोलली तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि जर एल्स मीन्स जर ती नाही बोलली तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. इट प्रोव्हाइड्स टू अल्टरनेटिव्ह पाथ. इथे काय आहे की टू अल्टरनेटिव्ह पाथ आहे. हो बोलली तरी ठीक, नाही बोलली तरी पण ठीक. इट हेल्प्स इन डिसिजन मेकिंग विथ अल्टरनेट ॲक्शन. म्हणजे काय, इथे आपण अल्टरनेट ॲक्शनने डिसिजन घेतोय. द इफ एल स्टेटमेंट चूज वन ऑफ टू ॲक्शन बेस ऑन कंडिशन. कंडिशनच्या हिशोबाने आपण इथे ॲक्शन परफॉर्म करतो. कोणत्याही जे पण दोन आपल्या कंडिशन आहेत, मीन्स काय, आपण काय करतोय की भाई इथे आपल्याकडे कंडिशन आहे, ती कंडिशन ट्रू जर झाली तर काय होणार आणि फॉल्स जर झाली तर काय होणार. ओके, आता आपण त्याचा सिंटॅक्स बघू. इफ एलचा सिंटॅक्स काय आहे, इफ कंडिशन, जर ही कंडिशन ट्रू असेल, ओके, ही कंडिशन जर ट्रू असेल तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ओके, इफचा हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. बट जर ही कंडिशन फॉल्स असेल तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. हो बोलली तर इफचा, नाही बोलली तर एल्सचा. त्यानंतर येतं आपण आता बघू की डिफरन्स बिटवीन इफ आणि इफ एल्स. इफ काय आहे, एक्झिक्यूट ओनली वेन द कंडिशन इज ट्रू. इफ एक्झिक्यूट होती जेव्हा कंडिशन ट्रू असेल. बट इफ एल्समध्ये एक्झिक्यूट वन ब्लॉक, कंडिशन ट्रू असो किंवा फॉल्स असो त्याला काही घेणं देणं नाही, तो कुठला ना कुठला तरी एक ब्लॉक एक्झिक्यूट करतोच. यामध्ये नो अल्टरनेटिव्ह ॲक्शन वेन कंडिशन इज फॉल्स. कंडिशन फॉल्स असली तर इफमध्ये आपल्याला दुसरा काही पर्याय नसतो, बट इफ एल्समध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ह ॲक्शन असते. त्यानंतर यूज ओनली इफ ब्लॉक. यामध्ये इफमध्ये फक्त इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि इफ एल्समध्ये आपण एक तर दोन्ही पण ब्लॉक यूज करतो, इफचा पण यूज करतो आणि एल्सचा पण यूज करतो. हे इफ स्टेटमेंट सुटेबल आहे सिंगल कंडिशन. जर तुला सिंगल कंडिशन चेक करायची असेल तेव्हा तू इफ स्टेटमेंट यूज कर. बट जेव्हा आपल्याला टू वे डिसिजन असतं, हो बोलणार की नाही बोलणार, असं जर का दोन मीन्स 50-50 आहे, तेव्हा आपण इफ एल्स यूज करतो.
इफ स्टेटमेंट हे सिम्पल आहे आणि छोटं आहे, वाईल इफ एल्स स्टेटमेंट जे आहे ते स्लाइटली थोडं मोठं आहे आणि कॉम्प्लेक्स आहे. ओके. त्यानंतर एक्झाम्पल आहे इज ए ग्रेटर दॅन 0. जर ग्रेटर दॅन 0 असेल तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. बट इफ एल्समध्ये काय होतं की ग्रेटर दॅन 0 असेल तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. बट जर ती कंडिशन फॉल्स असेल तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. त्यानंतर येतं स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंट काय आहे? कंडिशनल ब्रांचिंग स्टेटमेंट आहे. इट इज यूज टू सिलेक्ट वन ब्लॉक ऑफ कोड फ्रॉम मल्टिपल ऑप्शन. आता इथे काय होतं माहिती आहे का? आता सपोज हा 2 आहे. ओके. आणि तुला जर का एखादी बाईक परचेस करायची असेल, बाईक परचेस करताना तुझ्याकडे जर का मल्टिपल ऑप्शन आहे, एक तर तू आपली बुलेट क्लासिक घेऊ शकतो, बुलेट क्लासिक घे किंवा मग GT घेऊ शकतो, त्यानंतर जावा घेऊ शकतो, त्यानंतर स्प्लेंडर प्लस घेऊ शकतो तुझी लॉर्ड स्प्लेंडर. ओके. असे तुझ्याकडे जर का 4 ब्लॉक्स आहेत किंवा 4 ऑप्शन आहेत, त्या 4 मधलं जर तुला एखादं चूज करायचं आहे, मीन्स काय की 4 कंडिशन आपल्याला दिलेल्या आहे आणि त्यामधून एक ऑप्शन आपल्याला जर का चूज करायचा आहे, तेव्हा आपण स्विच स्टेटमेंट यूज करतो. द डिसिजन इज बेस्ड ऑन व्हॅल्यूज ऑफ ॲन एक्सप्रेशन. डिसिजन आपण डिसाईड करतो ऑन द व्हॅल्यूज इन ॲन एक्सप्रेशन. इट हॅज अल्टरनेटिव्ह ऑफ मल्टिपल. इफ एल्समध्ये काय होतं की तुझ्याकडे 2च आहे, एक तर हो किंवा नाही. बट स्विच स्टेटमेंटमध्ये तुला 2पेक्षा जास्त कंडिशन आहे, 2पेक्षा जास्त ऑप्शन्स तुझ्याकडे अवेलेबल आहे. तर स्विच स्टेटमेंट चूजेस वन फ्रॉम द मेनी ऑप्शन बेस्ड ऑन इट्स व्हॅल्यू. आणि जर तुला हे सगळं घ्यायचं नसेल तर बाय डिफॉल्ट तुझं एक डिफॉल्ट नावाचं ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ओके. त्यानंतर येतं गो टू स्टेटमेंट. आता गो टू स्टेटमेंट काय आहे? एक जम्पिंग ब्रांचिंग स्टेटमेंट आहे. म्हणजे काय? तो ट्रान्सफर करतो प्रोग्रामच्या कंट्रोलरला डिरेक्टली टू द लेबल स्टेटमेंट. म्हणजे आता सपोज तुझा जर का प्रोग्राम कंट्रोलर इथे असेल आणि तो खाली जाणार आहे यावरती, त्यानंतर तो इकडे जाणार आहे. बट आता तुला याच्यावरतून डिरेक्टली जम्प करायचा आहे थर्डवरती. तर थर्डवरती तुला जम्प करण्यासाठी गो टू स्टेटमेंटचा यूज होतो. द लेबल मस्ट बी डिफाईन विथिन द सेम फंक्शन. आता तुला ते लेबल ना एक सेम फंक्शनमध्ये डिफाईन करावं लागतं. ओके. इट इज मेनली यूज फॉर अनकंडिशनल जम्प. जेव्हा तुला अनकंडिशनल अनएक्सपेक्टेड गोष्ट करायची आहे. आता नॉर्मली फ्लो काय आहे की भाई फर्स्ट हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, नंतर सेकंड ब्लॉक एक्झिक्यूट होणार, नंतर थर्ड होणार. बट आता तुला अनकंडिशनल किंवा अनएक्सपेक्टेड जर करायचं आहे की भाई फर्स्टवरतून डिरेक्टली थर्डवरती जम्प करायचं, तेव्हा तू गो टू स्टेटमेंटचा यूज करतो. गो टू स्टेटमेंट जम्प्स करतं फ्रॉम वन पार्ट ऑफ प्रोग्राम टू द अनादर. हा फर्स्ट पार्ट ऑफ प्रोग्राम होता, त्याच्यावरतून ते डिरेक्टली थर्ड पार्टवरती जम्प केलं. त्याचा सिंटॅक्स आहे गो टू लेबल. त्यामध्ये स्टेटमेंट दिलेली आहे आणि एक लेबल स्टेटमेंट यूज केलं आहे आपण. ओके. त्यानंतर येतं आता लूप बघूयात आपण. फर्स्ट आहे व्हाईल लूप. व्हाईल लूप म्हणजे काय? व्हाईल लूप एक एंट्री कंट्रोल लूपिंग स्टेटमेंट आहे. व्हाईल लूप एक्झिक्यूट ब्लॉक ऑफ कोड रिपीटेडली. आता व्हाईल लूप काय करतो? कंडिशन चेक करतो. कंडिशन ट्रू आहे, एक्झिक्यूट करणार, परत कंडिशन चेक करणार, कंडिशन ट्रू आहे, परत त्या ब्लॉकला एक्झिक्यूट करणार, परत कंडिशन चेक करणार, कंडिशन ट्रू आहे, त्या ब्लॉकला परत एक्झिक्यूट करणार. आता तुला मल्टिपल टाइम जर कंडिशन चेक करून एक्झिक्यूट करायची असेल, तेव्हा आपण व्हाईल लूपचा यूज करतो. हे युजफुल आहे वेन नंबर ऑफ इटरेशन इज नॉट फिक्स. आता तुला माहिती नाही आहे भाई की मला एक हॅलो वर्ड जर 100 वेळेस प्रिंट करायचं, 200 वेळेस करायचं किंवा मग बेस ऑन दॅट कंडिशन, त्या कंडिशनच्या हिशोबाने तुला जर प्रिंट करायचं असेल, तेव्हा तू व्हाईल लूपचा यूज करतो. द व्हाईल लूप रिपीट स्टेटमेंट अंटिल द गिवन कंडिशन इज फॉल. जसं मी बोललो, व्हाईल लूप काय करतं? अगोदर कंडिशन चेक केली, एक्झिक्यूट केला, ट्रू होती. त्यानंतर परत गेला, परत कंडिशन चेक केली, कंडिशन ट्रू झाली, परत ब्लॉक एक्झिक्यूट केला, परत व्हाईल कंडिशन चेक केली, परत एक्झिक्यूट केला. जोपर्यंत कंडिशन ट्रू होते तोपर्यंत व्हाईल लूप कंटिन्युअसली त्याचा ब्लॉकला एक्झिक्यूट करतो. एकदा का कंडिशन फॉल्स झाली, फॉल्स झाल्याच्या नंतर तो व्हाईल लूपच्या बाहेर पडतो. ओके. त्यानंतर येतो डू व्हाईल लूप. आता डू व्हाईल लूपमध्ये आपण काय करतो? हा एक एक्झिट कंट्रोल लूप आहे. व्हाईल लूप हा एंट्री कंट्रोल लूप आहे आणि डू व्हाईल लूप हा एक्झिट कंट्रोल लूप आहे. इट एक्झिक्यूट द लूप बॉडी ॲटलिस्ट वन. कंडिशन ट्रू असो किंवा फॉल्स असो. व्हाईल लूपमध्ये काय होतं? आता सपोज व्हाईलमध्ये त्यांनी कंडिशन चेक केली, कंडिशन जर का फर्स्ट टाइमला फॉल्स झाली ना, तर तो बॉडीमध्ये घुसणारच नाही व्हाईलच्या, तो डिरेक्टली बाहेर पडतो. बट डू व्हाईलमध्ये काय होतं? अगोदर एकदा ना एकदा तरी तो स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. म्हणजे काय? ॲटलिस्ट वन्स द स्टेटमेंट इज ओके. त्यानंतर द कंडिशन इज टेक आफ्टर एक्झिक्युटिंग द लूप बॉडी.
व्हाईल लूपमध्ये काय होतं की भाई कंडिशन अगोदर चेक करायची त्यानंतरच बॉडी एक्झिक्यूट करायची. डू व्हाईलमध्ये काय होतं कंडिशन अगोदर बॉडी एक्झिक्यूट करतो नंतर कंडिशन चेक करतो. इट इज युजफुल वेन लूप मस्ट रन मिनिमम वन टाईम. म्हणजे मिनिमम एक टाईम तरी तुला जर लूप एक्झिक्यूट करायचा असेल आणि नंतर कंडिशन चेक करायची असेल तेव्हा तू त्या कंडिशनमध्ये डू व्हाईल लूपचा यूज कर. डू व्हाईल लूप रन्स द कोड फर्स्ट अँड देन चेक द कंडिशन लेटर. व्हाईल लूपमध्ये काय होतं अगोदर कंडिशन आपण चेक करणार नंतर लूप फिरवणार. यामध्ये काय होतं अगोदर स्टेटमेंट एक्झिक्यूट होती नंतर व्हाईलची मध्ये जाऊन आपण कंडिशन चेक करतोय. त्यानंतर येतो फॉर स्टेटमेंट. आता फॉर स्टेटमेंट काय आहे? फॉर स्टेटमेंट एक लूपिंग स्टेटमेंट आहे इन सी विच इज यूज टू रिपीट अ ब्लॉक ऑफ कोड. जसा व्हाईल आहे तसंच फॉर आहे. फॉरमध्ये पण आपण जर आपल्याला कंडिशन रिपीटेडली करायचं असेल मीन्स एखादा ब्लॉकला आपल्याला परत 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 जर एक्झिक्यूट करायचा आहे तेव्हा आपण फॉर स्टेटमेंटचा यूज करतो. फॉर हा एक एंट्री कंट्रोल लूप आहे वेअर द कंडिशन इज चेक बिफोर एक्झिक्युशन. जसा व्हाईल पण एक एंट्री कंट्रोल लूप आहे तसाच फॉर स्टेटमेंट पण एक एंट्री कंट्रोल लूप आहे जिथे अगोदर कंडिशन चेक होती नंतर तो स्पेसिफिक ब्लॉक एक्झिक्यूट होतो. द लूप कन्सिस्ट ऑफ इनिशियलायझेशन. यामध्ये काय असतं इनिशियलायझेशन आहे त्यानंतर कंडिशन आहे आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट पण आहे इन सिंगल लाईन. इट इज मेनली यूज वेन नंबर ऑफ इटरेशन इज नोन इन ॲडव्हान्स. आता व्हाईल लूपमध्ये मी काय बोललो होतो की तुला माहिती नाही किती वेळेस ती कंडिशन चेक करायची आहे बट फॉर लूपमध्ये आपल्याला ॲडव्हान्समध्ये माहीत असतं. ओके फॉर लूपमध्ये तुला अगोदरच माहिती की 4 वेळेस एक्झिक्यूट करायची की 5 वेळेस एक्झिक्यूट करायची. द फॉर लूप रिपीट स्टेटमेंट अ फिक्स नंबर ऑफ टाईम. फॉर लूप काय करतं माहिती का जी स्टेटमेंट आहे तुला जी रिपीटेडली करायची आहे तिला नंबर ऑफ टाईम फिक्स नंबर ऑफ टाईममध्ये एक्झिक्यूट करतो. इनिशियलायझेशन म्हणजे काय की भाई तू केला आय इज इक्वल्स टू 1 त्यानंतर तू कंडिशन टाकली आहे की आय जोपर्यंत आय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 जोपर्यंत आयची व्हॅल्यू 5 होत नाही तोपर्यंत त्याला एक्झिक्यूट करा आणि नंतर तू केलं आय प्लस प्लस. ओके तर फॉर लूपचा सिंटॅक्स काय आहे? फॉर इनिशियलायझेशन अगोदर व्हेरिएबलला तू इनिशियलाइज केलं त्यानंतर तू कंडिशन बनवली कंडिशन तू चेक करतो त्यानंतर तू इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करतो. जर ती कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि जर ती कंडिशन फॉल्स असेल तर तो ब्लॉक फॉल्स जर असेल फॉल्स तर तो फॉर लूपमध्ये जे आपण स्टेटमेंट आपण दिलेले आहेत त्या स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही. ओके त्यानंतर आहे तर ब्रेक स्टेटमेंट. आता ब्रेक स्टेटमेंट काय आहे? ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू टर्मिनेट अ लूप ऑर स्विच स्टेटमेंट इमिडिएटली. जर तुला इमिडिएटली एखादा लूपला किंवा स्विच स्टेटमेंटला जर का थांबवायचं असेल ना त्यासाठी आपण ब्रेकचा यूज करतो. वेन ब्रेक इज एक्झिक्युटेड कंट्रोलर मूव्ह आउटसाइड द लूप. कंट्रोलर काय करतो ब्रेक दाबलं जसं गाडी थांबते ना तसंच ब्रेक आला तर डायरेक्टली थांबणार तो लूप आणि तो जो आपला कंट्रोलर आहे तो बाहेर जाणार. ओके इट इज मेनली यूज टू स्टॉप एक्झिक्युशन बेस्ड ऑन कंडिशन. मेनली आपण कधी यूज करतो की भाई आपल्याला जर का कंडिशन आपली मीट झाली तेव्हा आपल्याला जर स्टॉप करायचं असेल इमिडिएट स्टॉप तेव्हा आपण ब्रेक यूज करतो. आता याला कसं समजा माहिती आहे का? लेट सपोज हे तुम्ही आहात आणि तुम्हाला जर का तुमच्या मित्राला एका रांगेमध्ये शोधायचं आहे. ओके इथे एक माणूस आहे इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे. ओके असे जर का 5 लोक आहे आणि तुम्ही फर्स्टला गेले बघितलं तुमचा मित्र आहे का? सेकंडला गेले बघितलं तुमचा मित्र आहे का? थर्डला गेले बघितलं तुमचा मित्र सापडला. आता तुमचा मित्र सापडला म्हणजे काय कंडिशन मीट झाली तर तुम्ही काय करणार इमिडिएटली ब्रेक करणार. आता हे 4 आणि 5 नंबरला कोण उभा आहे तुम्हाला त्या गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही. त्या सिच्युएशनमध्ये आपण ब्रेक स्टेटमेंटचा यूज करतो. ओके त्यानंतर ब्रेक इज यूज टू एक्झिट लूप अर्ली. लूपला जर का अर्ली आपल्याला एक्झिक्यूट करायचं असेल तेव्हा आपण ब्रेक स्टेटमेंटचा यूज करतो. टू स्टॉप एक्झिक्युशन इन स्विच केस. स्विच केसमध्ये आपण बघितलं होतं हे बघा इथे स्विच केसचा जो आपण सिंटॅक्स बघितला होता स्विच केसमध्ये सुद्धा आपण ब्रेक स्टेटमेंटचा यूज केला होता. कंडिशन मॅच झाली आहे ना मग ब्रेक करून टाक डिरेक्टली. ओके किंवा मग लूपमध्ये आपण ब्रेक स्टेटमेंटचा यूज करतो. त्यानंतर इट इज अवॉइड अननेसेसरी इटरेशन. आता जर 100 लोक असतील 100 लोकांमध्ये जर का तुला तुझ्या मित्राला सापडायचं असेल आणि तुझा मित्र जर का तुला थर्ड प्लेसला सापडला मग तू उगच असं वायफट येण्यासारखा बाकीच्या लोकांमध्ये पण शोधणार आहे का? नाही तुझा मित्र सापडलाय ना मग बस. ओके त्यानंतर येतं आता कंटिन्यू स्टेटमेंट. कंटिन्यू स्टेटमेंट काय आहे? कंटिन्यू स्टेटमेंट इज यूज टू स्किप द करंट इटरेशन. आता यामध्ये काय होतं ब्रेकमध्ये डिरेक्टली तू ब्रेक करतोय खालचं काही चेक होत नाही बट
कंटिन्यूमध्ये काय होतं, कंडिशन मॅच झाली ना, ती स्पेसिफिक जी पण कंडिशन आहे किंवा स्पेसिफिक जे इटरेशन आहे त्याला तो स्किप करतो आणि समोरच्यावरती जंप करतो. कंट्रोलर जम्प्स टू द नेक्स्ट इटरेशन. ओके, इट डज नॉट टर्मिनेट द लूप. ब्रेक स्टेटमेंट काय करतो, टर्मिनेट करतो, बंद करून टाकतो. बट कंटिन्यूमध्ये काय होतं, कंडिशन मॅच झाली तिथल्या तिथेच त्याला स्किप कर, स्किप करून समोरच्यावरती जा. आता सपोज हा तू आहे, ओके, आपण जे ब्रेकसाठी यूज केलं तेच घेऊया. हा तू आहे आणि तुला जर का एका रांगेमध्ये शोधायचं असेल, ओके, तर तू काय करतो, सगळ्यात अगोदर फर्स्ट चेक केलं, फर्स्ट बघितलं, सेकंड चेक केलं, सेकंड बघितलं, थर्ड बघितलं, थर्डला तर काय, अरे यार हात बोर करणारा माणूस आहे, तू काय केलं, त्या माणसाला स्किप केलं, परत तू गेला फोर्थ याच्यावरती, मग आणि त्यानंतर फिफ्थ याच्यावरती, त्यानंतर सिक्स याच्यावरती. आता इथे काय झालंय माहिती आहे का, जेव्हा प्रिंट करायचं असेल, लेट सपोज 1 2 हा 3 हा 4 हा 5 आणि 6 आहे, असे 6 जर लोक असेल आणि आता जर तुला प्रिंट करायचं, आउटपुटमध्ये काय येणार, 1 येणार, 2 येणार, 3ला आपण स्किप केलेलं आहे, त्यानंतर 4 येणार, 5 येणार, 6 येणार. ओके, अशा प्रकारे. आणि जर ब्रेकमध्ये काय होतं, 1 प्रिंट झाला, 2 प्रिंट झाला, त्यानंतर आपण ब्रेक केलेली आहे कंडिशन, 3 प्रिंट झाला, 4 आणि 5 आपण एक्झिक्यूटच केला नाही किंवा ते बघितलंच नाही, तर त्या केसमध्ये 4 आणि 5 येणार नाही. बट इथे काय झालं की 1 आला, 2 आला, 3 सापडला, 3ला स्किप करून टाकलं, 4 घेतला, 5 घेतला, 6 घेतला. ओके, आता हे काही क्वेश्चन आहेत किंवा प्रोग्राम्स आहेत जे की लास्ट इयरला तुम्हाला पेपरमध्ये विचारले होते. त्यामध्ये फर्स्ट आहे, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट नंबर फ्रॉम 1 to 10 प्रिंट करायचं असेल तर तू काय केलं, वाईल लूपचा यूज केलेला आहे. वाईलमध्ये कंडिशन टाकली, सगळ्यात अगोदर आयला इनिशियलाइज केलं की आयची व्हॅल्यू 1 आहे, त्यानंतर तू एक वाईल लूप फिरवला 1 पासून ते 10 पर्यंत आणि त्या वाईल लूपला प्रिंट केलं. आता हे जे आहे ना, हे आहे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. तो आयची व्हॅल्यू प्लस प्लस करतोय. बट फॉर लूपमध्ये असं काहीही करायचं काम नाही, कारण की त्याच्या सिंटॅक्समध्येच दिलेलं आहे. इनिशियलायझेशन आपल्याला अगोदर सिंटॅक्समध्येच द्यावं लागतं. वाईल लूपमध्ये तुला बॉडीच्या आतमध्ये इनिशियलायझेशन देण्याची गरज आहे. ओके, त्यानंतर सेकंड आहे, टू चेक वेदर नंबर इज इवन ऑर ऑड. आता नंबर इवन आहे की ऑड आहे ते चेक करण्यासाठी एक प्रोग्राम होता. एक नंबर आपण एक व्हेरिएबल घेतला, त्यानंतर युजरकडून इनपुट घेतलं, त्याला स्कॅन केलं, स्टोअर केलं. ओके, आता इफ चेक केलं, आपला नंबर जर का 2ला मॉड जातोय म्हणजे आपला रिमाइंडर जर 0 येत असेल लास्टला तर तो नंबर इवन आहे. बट रिमाइंडर जर का 1 येत असेल तर तो नंबर ऑड आहे. ओके, त्यानंतर आपण परत एक कोड विचारला होता की प्रिंट फर्स्ट 10 इवन नंबर युझिंग फॉर लूप. आता इथे तुला फिक्स माहिती आहे की किती प्रिंट करायचे आहे, 10 प्रिंट करायचे आहे. तू काय केलं की इंट आय नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला, फॉर आय इज इक्वल्स टू 2. आता 1 तर ऑड नंबर आहे, बरोबर. तुला काय करायचं, इवन प्रिंट करायचं. इवन नंबर स्टार्ट कुठून होता, 2 पासून. मग उगच एक इटरेशन वाढवण्यापेक्षा तू डिरेक्टली आयला इनिशियलाइज केलंय 2 पासून. ओके, आणि कंडिशन चेक केली, आय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 20 पर्यंत तू त्या फॉर लूपला पळवणार आहे. जर तुझी कंडिशन मॅच झाली तर तू त्याला इन्क्रीमेंट करणार आणि प्रिंट करणार आहे. ओके, त्यानंतर येतो हाऊ टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ नंबर. फॅक्टोरियल ऑफ नंबर म्हणजे काय, जर का मी 6 दिलेला असेल तर 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 6 याला आपण बोलतो फॅक्टोरियल ऑफ अ नंबर. ओके, तर त्यासाठी तू एक नंबर आणि आय इनिशियलाइज केला, फॅक्टला 1 केलं, त्यानंतर युजरकडून इनपुट एक नंबर घेतला, फॉर लूप पळवला, फॅक्टची व्हॅल्यू फॅक्ट इंटू आय केली. म्हणजे काय, 1 गेला, त्यानंतर ती कंडिशन फिरली, त्यानंतर आयची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, त्यानंतर आला 2, 1 इंटू 2, मग त्यानंतर येईल 1 इंटू 2 इंटू 3, नंतर येणार 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4, जर आपण 6 इनपुट दिलेला असेल तर. ओके, त्यानंतर अजून एक प्रोग्राम विचारला होता ज्यामध्ये तुम्हाला स्विच स्टेटमेंट यूज करायचं होतं टू परफॉर्म ॲडिशन सबस्ट्रॅक्शन बेस ऑन युजर इनपुट. युजर इनपुटच्या मीन्स युजरच्या हिशोबाने तुम्हाला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायचं आहे. ओके, त्यामध्ये तू काय केलं आहे, सगळ्यात अगोदर ए बी आणि चॉईस घेतलेली आहे. ओके, स्विचमध्ये तुला काही ना काही व्हॅल्यू पास करावं लागेल, चॉईस तू एक घेतलेली आहे. त्यानंतर तू काय केलं, युजरकडून 2 नंबर घेतले, ए आणि बी तू इथं युजरकडून घेतला, त्यानंतर प्रिंट केलं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. त्यानंतर तू युजरला विचारलं की भाई तुझी चॉईस सांग काय आहे, आणि बेस ऑन चॉईस जर युजरने सांगितलं माझी चॉईस ॲडिशन आहे म्हणजे 1 जर चॉईस असेल तर तो ॲडिशन परफॉर्म करणार ए प्लस बी. लेट सपोज युजरने अगोदर टाकलं होतं 10 आणि 3, नंतर तू युजरला विचारलं की व्हॉट इज युअर चॉईस, ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. जर युजरने 1 टाकलं तर ते होणार 10 प्लस 3 दॅट इज इक्वल्स टू 13, आणि जर युजरने ते सबस्ट्रॅक्शन टाकलेलं असेल मग ते होणार 10 मायनस. आता इथे खाली बघा, केस 2 सबस्ट्रॅक्शन जर का टाकलं तर सबस्ट्रॅक्शन होणार, आणि जर त्यांनी दोन्हीही नसेल टाकलं तर बाय डिफॉल्ट एक कोड आपण टाकतो ज्यामध्ये आपण इनव्हॅलिड चॉईस म्हणून टाकतोय. ओके,
तर अशा प्रकारे आपला युनिट 3 पण संपलेला आहे. तुम्ही युनिट 1, युनिट 2, युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 परफेक्टली करून जा. एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळतात. त्यानंतर आपला युनिट 4 आणि युनिट 5चा बेसिक फक्त व्हिडिओ जरी बघून गेले ना, तरी पण तुम्हाला कन्सेप्ट एकदम क्लिअर होतील. आय बटनमध्ये युनिट 1 आणि युनिट 2चा व्हिडिओ आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये तुम्हाला तिन्ही युनिटच्या नोट्स मिळून जातील. ओके.